22 जून 2019 ला जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र सरकारला जुनी पेन्शन सुरू करण्याची मागणी करण्यात आली। 2005 च्या नंतर कर्मचाऱ्यांना कोणतेही पेन्शन नाही। DCPS पासून पेन्शन आहे, मात्र त्यावर निवृत्त झाल्यावर ती पण किती मिळेल याची काही खात्री नाही। 3000 DCPS कर्मचारी मृत्यू झाले आहेत, त्यांचे परिवार खूपच आर्थिक अडचणीत आहेत। जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने अनेक आंदोलने केली, त्यावर सरकारने एक कमिटी स्थापन केली, मात्र ह्या वर्षी कोणतीही बैठक झाली नाही। येत्या 24 जूनला पुन्हा DCPS कर्मचाऱ्यांचा विधान भवनावर अर्धनग्न मोर्चा निघणार आहे। तळमळीचा विषय आहे जुनी पेन्शन आणि इतके आमच्यासोबत लागलेले शासकीय कर्मचारी जे आहेत आजपर्यंत 3 ते 4 हजार मृत पावलेले आहेत आणि त्यांची इतकी दयनीय अवस्था आहे की त्यांना पेन्शन मिळत नसल्यामुळे त्यांचे कुटुंबीय आज बरेच वाऱ्यावर आहे। जे यापूर्वी मुद्दे मांडलेले गेले ते 101% बिलकुल खरे आहे आणि पेन्शन अत्यंत गरजेची गोष्ट आहे, कारण आता म्हणजे वृद्ध काळानंतर आपल्या कुटुंबासाठी आपल्या आत्मसन्मानासाठी या जुन्या पेन्शन योजनेची अत्यंत गरज आहे आणि याच्यावर शासनाने विचार करावा आणि त्यासाठी आमची जुनी पेन्शन हक्क संघटना कार्यरत आहे आणि असं वाटतं की कधीतरी याला आमच्याकडे लोकांचं लक्ष जाईल आणि आमचा मुद्दा ते ग्राह्य धरतील आणि त्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करू। एकच मिशन जुनी पेन्शन। यात 1 लाख कर्मचारी सहभागी होणार आहेत। आमदार व खासदारांना पेन्शन आहे, मात्र कर्मचाऱ्यांना नाही, यामुळे DCPS कर्मचाऱ्यात मोठा असंतोष आहे। महाराष्ट्रात सरकारने लवकरात लवकर जुनी पेन्शनची मागणी पूर्ण करावी। VC न्यूज ब्युरो, रामटेक।